महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय। यामुळे मुख्यमंत्र्यांनी या योजनेला आता 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे। यामुळे या योजनेमध्ये अर्ज दाखल करणाऱ्या महिला उमेदवारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता अर्ज दाखल करण्यासाठी 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख देण्यात आली होती। या योजनेत दररोज अर्ज भरणाऱ्या महिलांची संख्या वाढते आहे। यामुळे योजनेसाठी राज्य शासनाने 31 सप्टेंबर पर्यंत मुदत दिली आहे। यामुळे ज्या महिला लाभार्थींना अजूनपर्यंत अर्ज दाखल करता आले नव्हते अशा महिला लाभार्थींना अर्ज दाखल करता येणार आहे। या योजनेमध्ये आतापर्यंत पहिल्या टप्प्यात 4,67,713 महिलांनी आपली नोंद केली होती। यापैकी 4,63,671 महिलांचे अर्ज या योजनेत समाविष्ट करण्यात आले। उर्वरित अर्जांची आता छाननी केली जात आहे। तर दुसऱ्या टप्प्यात 2,21,312 अर्ज प्राप्त झालेत। 2,11,344 अर्ज पात्र ठरलेत। या अर्जदारांच्या अर्जाची छाननी केली जाते। मुदत वाढल्याने तिसऱ्या टप्प्यात अर्ज दाखल करणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। हा आकडा 7 लाख लाभार्थींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे। या योजनेत पूर्वी जुने पोर्टल वापरले जात होते। आता या योजनेसाठी नवीन पोर्टल लॉन्च झाले। त्यामुळे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे। त्यासोबतच अंगणवाडी ताईंकडेही अर्ज दाखल करून घेण्याच्या सूचना महिला बाल कल्याण विभागाला देण्यात आल्या। त्यामुळे महिलांचा होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।